मित्रांनो, नमस्कार. माझं नाव अमोल आणि मी 30 वर्षांचा एक तरुण. नुकतंच काही दिवसांपूर्वी माझं लग्न झालं होतं. पण लग्न झाल्यानंतर काही दिवसांमध्ये मला नोकरीसाठी शहरात जायचं होतं. मी एक ड्रायव्हर एका कंपनीमध्ये मी गाडी चालवत असायचो. गेलो की मग 2-3 महिने मला घराकडे येता येत नव्हतं. मग काय, त्या दिवशी मी संध्याकाळी शहरामध्ये जाणार होतो. बायकोची तर आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती भेटायचं. आता लग्न झालेलं तर नवीनच होतं. मग बहाणा करून मी बायकोला घेऊन शेतामध्ये घेऊन गेलो, तिला शेत दाखवायला म्हणून. कारण की घरी दुपारी तर काही करू शकत नव्हतो. घरी खूपच पाहुणे असायचे. त्या दिवशी मी तिला घेऊन शेतामध्ये आलो. मग काय, शेतामध्ये पण आमच्या काम चालू होतं, त्यामुळे शेतामध्ये मजूर होते. हे पाहून मी बाजूलाच ऊस होता, तिकडे बहाणा करून बायकोला घेऊन गेलो आणि नवीन आणि सुंदर बायकोसोबत त्या दिवशी ऊसामध्ये कसा आनंद घेतला आणि पुढे काय घडलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग मित्रांनो, कथेला लगेच सुरुवात करूया. नमस्कार. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला सुंदर बायको मिळायला पाहिजे, सगळ्यांपेक्षा देखणी गोरीपान. माझं पण तसंच झालं. सुरुवातीला लवकर लग्न जमत नव्हतं. मात्र माझी बायको ती खूपच लांबची होती. माझ्यापेक्षा दिसायला ती खूपच देखणी होती. अवघ्या माझ्या मित्रांपेक्षा सुंदर म्हटलं तर माझीच बायको मला वाटू लागली होती. आमचं लग्न खूपच थाटामाटात पूर्ण झालं. त्याच्यात मला नोकरी ड्रायव्हरची, त्यामुळे एकतर माझं लग्न जमत नव्हतं. मात्र एका मुलीसोबत माझं लग्न जमलं. आणि घरात तसे आमच्या पहिल्यांदाच आणि सगळ्यात आधी माझंच लग्न झालं. मला 2 भाऊ आणि 1 बहीण होती. ती पण माझ्यापेक्षा खूपच लहान. घरातला थोरला मी होतो. त्यामुळे माझ्या लग्नासाठीच खूपच घरच्यांना मेहनत करावी लागली. मी दिसायला अगदी देखणा आणि अंगाने धनधाकट दिप्पड होतो. आमचं शेत होतं, मात्र ते शेत मोजकंच. पहिल्यापासून मला ड्रायव्हिंगचा खूपच नाद. गावामधील ट्रॅक्टर किंवा इतर गाड्या मी चालवत असायचो. माझं लग्न झालं आणि अवघ्या काही दिवसात माझ्या मामाची मुलं आणि आत्या वगैरे लग्नासाठी आले होते. घरामध्ये पाहुणे होते. मी अगदी 10 ते 15 दिवसांची सुट्टी काढली होती. नंतर मी माझ्या घरच्यांना घेऊन शहरामध्येच रूम घेऊन राहणार होतो. तोपर्यंत मला तिकडे जावं तर लागणार होतं. लग्नाचे असेच काही दिवस गेले. 8 दिवसानंतर ज्यावेळेस मी पहिल्यांदा बायकोजवळ गेलो त्यावेळेस मला खूपच आनंद मिळाला. असं वाटत होतं की तिच्यापासून वेगळंच व्हायला नको. मात्र माझ्या सुट्ट्या संपणार होत्या आणि मला पुन्हा कामावरती जायचं होतं. माझी बायको अगदी डोळ्यांनी खूपच देखणी, नाक आणि गोरापान रंग, त्याच्यातच ती खूपच नाजूक होती. असं वाटायचं की दिवसभर नुसतं तिला पाहतच बसावं. आमचं अरेंज मॅरेज होतं, त्यामुळे लग्नाआधी माझ्यात आणि तिच्यात काहीसुद्धा घडलं नाही. मात्र मला प्रत्येक वेळेस या गोष्टीचा खूपच नाद. मी बाहेर असलो की आनंद सुंदर क्षणाचे अनुभव घेतले होते. मात्र आता मला राहवत नव्हतं. त्याच्यातच घरातील पाहुणे असल्यामुळे दुपारी घरी काहीच होत नसायचं. रात्र तर पुरत नसायची. एक दिवशी झालं असं. त्या दिवशी मी संध्याकाळी 9 वाजता कामावर जाणार होतो. मग काय, आज दिवसभर रिकामाच होतो. दिवसात आनंद घ्यायला लागेल. त्या दिवशी सकाळी झोपेतून उठलो. बायको नुकतीच आंघोळ करून माझ्या रूममध्ये आले होते. ती तिचं आवरत होते. तिने रिकामे केस सोडले होते. अचानक माझी झोपेतून तिच्याकडे नजर गेली आणि मी पाहून अगदी घायाळ झालो. नकळत पुन्हा माझं मन अगदी वेडपिसं झालं आणि सकाळीच मी तिच्या अगदी जवळ जाऊ लागलो. त्यावेळेस ती म्हटली की अहो, तुम्हाला समजते का, घरात एवढी पाहुणे आहेत आणि एवढी लोकं आहेत, काय करावं ते. मात्र मी म्हटलं की आता काय करणार, संध्याकाळ तर मी कामाला जाणार आहे. त्यावेळेस ती पण नाराज झाली आणि म्हटली की हो, ते तर जाणार आहेत, मग तुम्ही नंतर कधी येणार. मी म्हटलं की यायला आम्हाला थोडासा उशीरच होईल.
मला राहत नव्हतं. सकाळ सकाळ तिच्या अत्तराच्या वासाने मन अगदी वेडपिसं झालं होतं. कारण की आयुष्यात असे क्षण तर तिच्या जवळ असायला पाहिजे होते. मात्र काम पण महत्त्वाचं होतं. डोक्यावर कर्ज आणि लग्नाचा खर्च पण होता. त्यावेळेस मी तिला म्हटलं की ऐक ना, काय मी आजच्या दिवस राहू का? त्यावेळेस ती म्हटली नको, आधीच तुमच्या खूप सुट्ट्या झाल्या आहेत आणि घरचे ओरडतील. त्यावेळेस मी खूपच नाराज झालो असं म्हटले आणि तोपर्यंत माझ्या आईने तिला हाक मारली आणि सायली रूममध्ये गेली. मी लगेच झोपेतून उठलो आणि घराबाहेर आलो. सकाळ सकाळ माझ्या भावना चांगल्या जागे झाल्या होत्या. त्यामुळे आधी मी टॉवेल गुंडाळला, कारण की कोणाला काही शक यायला नको. गेलो आणि लगेच मी आंघोळीची तयारी केली. मी आंघोळ करून घेतली, कारण की रात्री पण असंही जागरण जास्त झालं होतं. तरी पण सकाळी मन तिकडेच ओळत होतं. लगेच मी आंघोळीला पाणी उतरलं आणि ब्रश करत बसलो. खूप वेळ मी ब्रश केला. तोपर्यंत बायको किचनमध्ये होते आणि किचनमध्ये स्वयंपाक चालू होतं. त्याच्यातच माझी आई म्हणायची की किचनमध्ये सकाळ सकाळ कोणीच यायचं नाही. त्यामुळे किचनमध्ये तर मला जाताच येत नव्हतं. आत्याची आणि मामाची मुलं अगदी गराडा घालून बसली होती, कारण की आज मी जाणार त्यांना माहिती होतं. मग काय, त्या दिवशी असंच सकाळचे 10 वाजले. मात्र आता मला राहवत नव्हतं. मी जेवण नुकतंच केलं आणि गावातून फिरून आलो, पण माझं लक्ष तर बाहेर लागतच नव्हतं. अचानक मला आयडिया सुचली आणि मी म्हटलं की सायली, चल आपण शेतामधून येऊया. नुकतंच आपलं लग्न झालं आहे आणि तुला मी शेतसुद्धा अजून दाखवलं नाही आमचं. त्यावेळेस माझी आई आणि आत्या म्हटल्या की नको नको, असं नवीन लग्न झाल्यावर नवीन नवरीला घेऊन कुठे जायचं नसतं. मी म्हटलं की आता बस ना, आपल्या शेतामध्ये चाललो आहे, कुठे दुसऱ्याच्या चाललो आहे. आणि हां, लग्न होऊन आता झाले 8-10 दिवस. त्यावेळेस त्या नकोच म्हणत होत्या. मात्र मी म्हटलं की असू दे. मग काय, माझ्या म्हणण्यासमोर घरचे पण म्हटले बरं जावा. मी भावाकडून गाडीची चावी घेतली आणि तिला म्हटलं चल. त्या दिवशी ऊन पण जरा जास्तच होतं. मी तिला बसायला सांगितलं. गावातून जात असताना काही माझे मित्र आणि गावातले लोक आमच्याकडे आश्चर्याने पाहत होते आणि शेजारच्या बायका पण आणि इतर गल्लीतल्या मुली वहिनी कशा दिसतेत म्हणून पाहण्यासाठी आतुर झाल्या होत्या. मात्र आम्ही दोघं शेतामध्ये आलो. त्यावेळेस बायको म्हणाली, काय हो, आज कसं काय मन झालं? मी म्हटलं की काही नाही गं, आज म्हटलं की शेताकडे यावं, तुला पण खूप दिवस झालं शेत दाखवलं नव्हतं. त्यावेळेस ती म्हणली, खरं हेच कारण होतं का? त्यावेळेस मी म्हटलं की हां. त्यावेळेस ती लाजली आणि म्हटली की मला नाही वाटत. मी म्हटलं की तुला जे समजायचं ते समज. मी तिला शेतात घेऊन आलो होतो आणि शेताकडे तसं कोणीच येत नव्हतं. मात्र आलो की माझं मन खूपच नाराज झालं, कारण की आमच्या बाजूच्या शेतामध्ये काम चालू होतं. कांदे काटायचं काम चालू होतं. त्यामुळे सगळ्या बाया झाडाखाली बसल्या होत्या. आम्हाला बघताच एकमेकी कुजबुजू लागल्या आणि लगेच सायलीला त्यांनी हाक मारली. सायलीला तर जावंच लागणार होतं. मग काय, सायलीला पाहून त्या म्हटल्या की अगं, असं नवीन लग्न झालं आहे, असं येऊ नये. त्यावेळेस मी म्हटलं की आलेलो असंच शेत दाखवायला. त्यावेळेस सगळ्या बाया म्हटल्या की होय का, आता बायकोचा पदरच सोडू नको, असं म्हटल्यावर सगळ्याच बाया हसायला लागल्या. मी मात्र शांतच होतो. मग काय, असंच बोललो. त्यावेळेस तिथून आम्हाला जाता येत नव्हतं. मी म्हटलं की बरं, तुम्ही करा काम, मी आलो हिला शेत दाखवून. त्या म्हटल्या की हो. मग काय, तिथून थोडंसं पुढे आलो. मात्र मी वळून पाहत होतो, कोणाचं लक्ष तरी नाही ना आमच्याकडे, कारण की सगळ्या बाया टक लावून होत्या की नक्की ह्यांचं काय चाललं आहे. थोडंसं तिथून काही पावलं मी पुढे आलो आणि बाजूच्या शेताच्या आड आम्ही दोघंजणं गेलो. त्यावेळेस मला काही सुचत नव्हतं. अचानक समोर ऊस दिसला आणि ते शेत आमचंच होतं. ऊस चांगलाच हिरवागार आला होता, अगदी डोक्याच्या वर गेला असेल. आजूबाजूला सगळीच घनदाट शेती होती. कोणी येण्याचं इथे काही कारणच नव्हतं. मी म्हटलं की ऐक ना, जायचं का आतमध्ये? असं म्हणताच ती खूप लाजली आणि म्हटली कशाला? मी म्हटलं आता कशाला जाते, तुला माहीत नाही का? ती म्हटली नको गं बाई, मला खूप लाज वाटते. मी म्हटलं अगं चल ना,
ती म्हटली नको, कोणीतरी येईल. मी म्हटलं अगं वेडी, इथे कोण येणार, आपलं शेत आहे. तरी पण तिने नाहीच म्हणत होती. मी खूपच नाराज झालो आणि म्हटलं की आता गेलो तर मी कधी माघारी येईन सांगता येत नाही. मात्र तोपर्यंत मला अजिबातच दम निघायचा नाही. ती म्हटली की अहो हो ते तर आहेच, आता मला पण वाईट वाटतंय ना तुमच्यापासून लांब जायला. तर मी म्हटलं बरं थांब, तिथे बसूया थोडंसं झाडाखाली आणि कोणी नसलं की जाऊया. ती म्हटली की हां. आम्ही शेतामध्येच एक चिंचेचं खूप मोठं झाड होतं, त्याच्याखाली जाऊन बसलो. मी तिच्या शेजारी होतो. ती म्हटली की असं काय हो पाहताय. मला लाज वाटते. मी तिच्याकडे टक लावून पाहत होतो. मी म्हटलं खरंच सायली तू किती गोड दिसते ग. ती लाजत होती. मात्र तिचे गुलाबी आणि रसाळ ते ओठ पाहून माझं मन राहवतच नव्हतं. मी म्हटलं की आता इथेच येऊ का जवळ. ती म्हटली की बाई ग, तुम्हाला तर काय सुचतच नाही, वा तिकडे. ती खूपच लाडात बोलत होती. तिचा मधाळ आवाज ऐकून माझं मन राहवत नव्हतं. मग काय, त्या दिवशी मी टी शर्ट घातला होता आणि त्याच्यामधून माझं पिळदार आणि भरदार शर्ट सहज दिसत होती. ती म्हटली की बाई ग, पण तुम्हाला मी एक सांगते बाई, जरा दमाने, तुम्हाला नाही राहवत. मी म्हटलं की हो आता इकडे दमानेच. त्यावेळेस ती मला म्हटली की तुम्ही लवकर तिकडे काम बघा आणि रूम पण बघा, म्हणजे आपल्या दोघाला तिथे राहता येईल. त्यावेळेस मी म्हटलं की हो, गेलं की आधी मी रूम शोधणार आहे, जेणेकरून मी तिथे राहीन. हां, दिवसा वगैरे कामावर जरी असलो तर संध्याकाळी तुझ्यापाशी येईन, कारण की संध्याकाळी तुला खूप प्रेम करायचं आहे. असं म्हणताच ती खूप लाजली. तिच्या गालावर आलेली लाली सांगत होती. मात्र आता मला राहवत नव्हतं. मी म्हटलं की बघ ते पुढं बघू, पण आत्ताचं. शेवटी मी खूप विनंती केली आणि ती लगेच तयार झाली. ती म्हटली की बरं चालेल, कुठे जायचं. मी म्हटलं की चल ये माझ्यासोबत. आम्ही दोघंजणं आतमध्ये शेतामध्ये गेलो. ऊस खूपच हिरवागार होता. खाली पण गवत अगदी हिरवंगार पसरलं होतं. तिथे घेऊन गेलो. असंही माझीच बायको होती, त्यामुळे आयुष्यात हा अनुभव तर मला घ्यायचाच होता. इतक्या दिवस मी कोणाला आणू शकलो नाही शेतामध्ये. मात्र आता जिच्यावर हक्क आहे तिच्यासोबत आनंद घ्यायला कसली आली भीती आणि कसली आली लाज. मग काय, त्यावेळेस ती म्हटली कोणी पाहिलं तर. मी म्हटलं की नाही कोण पाहणार, आणि पाहिलं तर पाहू दे, असं काही वेगळं नाही करत, जे जग करतं तेच मी करतोय. ती म्हटली बरं. मी घेऊन तिथे आलो. ती खूपच लाजत होती. मात्र मी म्हटलं की खरंच तुला पाहायला नशीब माझं. ती लाजत होती, मात्र मी थोडीच लाजणार होतो. ओठांवर ओठ टेकले आणि त्या सुंदर आणि भर दुपारी मी आनंद घेऊ लागलो आणि तिला पण त्या सुंदर क्षणाचे अनुभव देऊ लागलो. तिचे मधाळ आणि रसाळ आवाज ऐकायला माझं मन वेडपिसं झालं होतं. हा अनुभव मला कधीच मिळाला नसता जर मी लग्न केलं नसतं. मात्र मी हक्काने तिला आनंद देऊ लागलो. तिला पण माझ्या सुखामध्ये सुख शोधायला खूपच बरं वाटू लागलं. ती म्हटली की बाई गं, तुम्हाला तर खूपच घाई झालेली असते कोणत्या पण गोष्टीची. मी म्हटलं का, अहो दमानी ना, मी कुठे पळून चालले का. मी म्हटलं की हो. मग काय, तिला तिथे सुंदर अनुभव देऊ लागलं. त्या ऊसामध्ये कसलंच भान राहिलं नव्हतं. खरंच खूपच ताकद असते प्रेमामध्ये, हे मात्र मला समजू लागलं होतं. त्या दिवशी मी भर दुपारी तिला सुंदर क्षणाची सुंदर अनुभव देऊ लागलो. आमचं झाल्यानंतर आम्ही येऊन पुन्हा त्या चिंचेच्या सावलीखाली आराम केला. मी खूपच थकलो होतो. तिथेच विहीर होती आणि विहिरीचं थंड पाणी पिलो. थोडा वेळ आराम केला आणि पुन्हा तिथे गेलो. संध्याकाळचे 6 वाजले आम्हाला घरी यायला. घरचे पण आश्चर्यचकित झाले आणि म्हटले की एवढा वेळ काय करत होता. त्यावेळेस मात्र घरचे लाजले. मी म्हटलं काही नाही, असंच बसलो होतो. मात्र ज्यांनी ओळखायचं घरातल्यांनी ओळखून गेले होते. त्या दिवशी मात्र असा आनंद घेतला आणि नवीन लग्न झालेल्या बायकोसोबत तो सुंदर क्षण घालवला. मग काय, तिथून 9-10 वाजता मी घरातून कामावरती निघून गेलो आणि आज ह्या गोष्टीला 6 महिने झालेत. आता माझी घरवाली माझ्यासोबतच राहते आणि मी रोज तिला आनंद देतो. तर कशी वाटली कथा
ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.